उद्याच्याला कदाचित आपल्या भारत देशामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता दाट आहे। कारण निवडणूक आयोगाने उद्याच्याला प्रेस ठेवली। माझा आजपर्यंतचा जो राजकीय अनुभव आहे त्यामध्ये निवडणुकीच्या काळात प्रेस ज्यावेळेस ठेवली जाते त्यावेळेस ते आचारसंहितेच्या निमित्ताने निवडणुकीचा प्रोग्राम, कधी फॉर्म भरायचे, कधी मतदान येणार, कधी विड्रॉल करायचं वगैरे वगैरे वगैरे। आणि देशाची निवडणूक जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत असल्यामुळे, इकडे गुजरात पासून पश्चिम बंगाल पर्यंत असल्यामुळे तिथं साहजिकच आपल्याला 6 टप्प्यामध्ये तरी मतदान होतं। आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण 2 टप्प्यामध्ये मतदान होतं। मित्रांनो, आत्ताची देशाची परिस्थिती जर आपण बघितली, विशेषतः ज्याचा उल्लेख प्रदीप गारटकरांनी केला आणि त्याच्यामध्ये लोक देखील विचार करतायत। आज जगामध्ये भारताची मान शान ही निश्चितपणे गेल्या 10 वर्षांमध्ये वाढवण्याचं काम केलेलं आहे। मित्रांनो, एकंदरीतच गेले अनेक वर्ष 91 साली तुम्हीच पुरंदरवासियांनी मला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 3.5 लाखाच्या मताधिक्यांनी विजयी केलेलं होतं। मला 4.5 लाख मतं होती आणि विरोधी पक्षाच्या उमेदवाराला 1 लाख मतं होती। माझी पार्टी कोरी होती। फार काही माझ्या पुरंदरमधल्या वासियांचे माझे संबंध नव्हते। कुठेतरी बारामतीच्या परिसरामध्ये काम करणारा एक छोटा कार्यकर्ता या नात्याने तिथली छोटी मोठी कामं मी करायचो। पण तुम्ही विश्वास दाखवला आणि मला निवडून दिलं, त्याच्यामुळं मला राजकारणामध्ये संधी मिळाली। त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही घटना अशा घडल्या। देशाचे पंतप्रधान PV नरसिंहरावजी झाले। त्यांनी मला सांगितलं की अजित 6 महिने तू राहायचं, विश्वासदर्शक ठराव पास झाल्यानंतर तू राजीनामा द्यायचा आणि तू बारामती विधानसभा मतदारसंघात जायचं आणि साहेबांनी लोकसभा मतदारसंघामध्ये लढवायचं। शेवटी देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं, त्यावेळेस काँग्रेस एकसंघ होता, काँग्रेसच्या नेतृत्वाने सांगितलं, मी कुठलाही आढावेढे न घेता त्या बाबतीमध्ये ताबडतोब राजीनामा दिला। मित्रांनो, एकंदरीत नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना अनेक चढ उतार मी पाहिले। आज देखील ज्या काही घटना घडल्या, मला माझ्या पुरंदरवासियांना, खालच्या हवेली परिसरातल्या माझ्या बांधवांना, भगिनींना सांगायचं आहे, मी वैयक्तिक माझ्या स्वार्थाकरता काही केलेलं नाहीये। मला गेल्या 33 वर्षात तुम्ही आमदार केलं, खासदार केलं, राज्यमंत्री केलं, मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं, विरोधी पक्ष नेते पद दिलं आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं 7 वर्ष चेअरमनशिप दिली। मला भरभरून देण्याचं काम माझ्या जिल्ह्याने केलं, ह्या परिसराने केलं। परंतु ज्यावेळेस आम्ही निवडून आलो, खरं तर सरकार होणार होतं भाजप शिवसेनेचं, कारण ते एकत्र लढलेले होते। 2019 ची गोष्ट। आणि त्याच्यानंतर आम्ही आघाडीमध्ये लढलेलो होतो। पण काय कुठं माशी शिंकली माहिती नाही आणि वेगळंच राजकीय गणित जे देशातल्या राज्यातल्या कुणी मनामध्ये आणलेलं नव्हतं, अशा पद्धतीचं बदल घडला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं। कोरोनाचा काळ आम्ही अतिशय धीराने त्याला तोंड दिलं। लोकांचे जीव वाचवण्याच्या करता पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल म्हणून सकाळीच मी मंत्रालयामध्ये येऊन बसायचो। जर मंत्रालय चालू नसेल तर महाराष्ट्र ठप्प होईल, अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण व्हायची। मला काहींनी सांगितलं, कशाला जाता 8 वाजता 8:30 वाजता, कोरोना झाला तर वर जावं लागेल, काय राहणार नाही। म्हणलं, काळजी घेऊन काम जर आम्हीच केलं नाही तर जनतेने कुणाकडे बघायचं। आज जनतेचं प्रतिनिधित्व आम्ही करतोय, त्याच्यामुळं अशा प्रकारच्या प्रसंगाला हे सामोरं गेलं पाहिजे। मित्रांनो, जवळपास तिजोरीमध्ये कुठलाही टॅक्स येत नव्हता। सगळे कारखानदारी बंद पडली होती, कामगार त्या ठिकाणी घरी बसलेले होते, उद्योगपती घरी बसलेले होते। कितीतरी जण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन
ज्यांना परदेशात जाता आलं, ज्यांना इतर ठिकाणी जाता आलं, त्या बाबतीमध्ये फार्म हाऊसवर जाऊन ही लोक राहत होती. पण राज्य तर चाललं पाहिजे आणि त्याच्यातनं एवढा मोठा पगार करणं, बाकीच्या गोष्टी करणं, ॲम्ब्युलन्स देणं, पॅरामेडिकल स्टाफ देणं, नर्सेस देणं, डॉक्टर्स देणं, आमच्या पोलीस दलाने अतिशय चांगल्या पद्धतीनं जीवाची पर्वा न करता बंदोबस्त ठेवलेला होता. हा पण सगळ्यांनी पाहिला. सगळं चिडीचूप झालेली होती. काही ठिकाणी प्राणी हे रस्त्यावर येऊन फिरत होते. अशा प्रकारचा काळ कधी आपण स्वप्नात देखील आणलेलं नव्हतं की असाही काळ येऊ शकतो. पण चायनामध्ये आलेला हा करोना उभ्या जगाला त्यांनी व्यापलं आणि ही सगळी परिस्थिती पुढे आली. त्याच्यातून कुठं सावरलो तरच राजकीय काही घडामोडी झाल्या. एकनाथराव शिंदे साहेबांनी काही वेगळी भूमिका घेतली. पण त्यावेळेस माझे सगळे आमदार जवळपास आम्ही MLA MLC धरून 60 पेक्षा जास्त आमदार होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. पुरंदरवासियांनो 50 आमदारांनी सांगितलं की अजित पवार तुमच्या मतदारसंघामध्ये कामं झाली ठीक आहे, कारण तुम्ही अनेक वर्ष 7 वेळेला निवडून आलेलात. तुम्ही जवळपास 35 वर्ष टर्म संपेल तेव्हा आमदार म्हणून राहिलेला आहात. आम्ही नव्या दमाचे पहिल्या टर्मचे आमदार, कोण दुसऱ्या टर्मचे आमदार. आम्ही काय करायचं? आम्ही जनतेला काय सांगायचं? पहिली वर्ष गेली करोनामध्ये आणि आता सरकार गेल्यानंतर काम कुणी करायचं? त्याच्यानंतरच्या काळामध्ये सगळ्यांनी ठरवलं. त्याच्यातनं